जगत उद्धारा लागी धरिला अवतार या न्यायानं गेली अनेक शतकं संपूर्ण जगाला सोपा भक्तिमार्ग दाखवणारे महान संत या आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली, शांतीसागर श्री एकनाथ महाराज, तर वैराग्य संपन्न श्री तुकाराम महाराज इत्यादी सर्व संतांनी आपल्या वाङ्मयातून तसंच कृतीतून सर्व समाजाला भक्तीचा आणि विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवला। श्री क्षेत्र आळंदी इथल्या वारकरी शिक्षण संस्थेतून ज्ञानसंपन्न होऊन बाहेर पडलेले, केवळ समाज प्रबोधन हेच व्रत घेतलेले प्रसिद्ध काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती श्री जगन्नाथ महाराज पवार गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील अन्य प्रांतातही आपल्या प्रबोधनरूपी कार्याचा एक आगळा वेगळा ठसा उमटवित आहेत। वेदांतासारखा गहनीय विषय विनोदपूर्ण आणि हृदयस्पर्शी करण्याची त्यांची हातोटी अद्वितीय आहे। संस्कृत वाङ्मय आणि संत वाङ्मय यांचा संगम त्यांच्या ओघवत्या वाणीत आढळून येतो। परमपूज्य श्री जगन्नाथ महाराज यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रात जे काही संस्मरणीय कार्य घडून आलंय त्यातलं ठळक उदाहरण आहे श्री क्षेत्र देवगिरी अर्थात दौलताबाद येथील श्री संत जनार्दन स्वामी, श्री दत्तात्रेय आणि श्री एकनाथ महाराज स्मारक मंदिराची उभारणी। अशी अनेक कार्य महाराजांच्या प्रेरणेनं आणि समाजाच्या सहकार्यानं पार पडलेली आहेत। आज आपण पूजनीय हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या विद्वत्ता प्रचुर, रसाळ, हृदयस्पर्शी आणि प्रभावी वक्तृत्वाचा लाभ घेत भक्तिरसात न्हावून निघूया। रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, झाले हो साजने, सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा।
सुखाचे आधार सुखाचे आधार बाप रखुमा देवी देवारा बाप रखुमा देवारा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 तुम्ही म्हणा रे सकळ 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 तेने माया जाळ तुटतील आणि नका पडू गाबाळाचे भरी आणि नका पडू गबाळाची भरी देणे माया जाळ तुटतील आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी तेथे आहे थोडी नागवान आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी येथे आहे थोडी नागवान आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी भावे तुळशी दळ पाणी जोडा हात भावे तुळशी गळा पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळ वेळ आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी म्हणावे पतिता वेळोवेळा आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी तेथे आहे थोडी नागवान आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी येथे आहे थोडी नागवान आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी तुका म्हणे हा तो कृपेचा सागर 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 नामासाठी पार पावील नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी नामासाठी
नका पडू गबाळाची भरी. तेथे आहे थोरी नागबाण आणि नका पडू गबाळाची भरी आणि नका पडू गबाळाची भरी. विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई हरी विठोबार खुमाई नऊ विठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई हरी ठोबार खुमाई नऊ विठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई विठोबार खुमाई. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकल हरी हरी तुम्ही म्हणारे सकल तेरे माया जाळ तुटतील तेरे माया जाळ तुटतील तेरे माया जाळ तुटतील अनेक नका पडू गबाळाचे भारी अनेक नका पडू गबाळाचे भारी. तेणे माया जाळ तुटतील तेणे माया जाळ तुटतील तेणे माया जाळ तुटतील अनेक नका पडू गबाळाचे भरी अनेक नका पडू गबाळाचे भरी. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकल हरी हरी तुम्ही म्हणारे सकल तेरे माया जाळ तुटतील तेरे माया जाळ तुटतील तेरे माया जाळ तुटतील अनेक नका पडू गबाळाचे भारी अनेक नका पडू गबाळाचे भारी. तेणे माया जाळ तुटतील तेणे माया जाळ तुटतील तेणे माया जाळ तुटतील अनेक नका पडू गबाळाचे भरी अनेक नका पडू गबाळाचे भरी. तेथे आहे थोरी नागवर आ आ आ
आणि कनका पडू गबाळाचे भरी आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवान कनका पडू गबाळाचे भरी आणि कनका पडू गबाळाचे भरी विठ्ठल 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 जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की विठ्ठला हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतीत वेळोवेळा आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पाववील आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण विठ्ठल हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा सर्व समाजाला उपदेश करणारा अशा स्वरूपाचा हा अभंग आहे. एरवी समाजामध्ये उपदेशक सर्वच असतात, परंतु सर्वजण सर्वांना उपदेश करू शकत नाही. काहींना एखाद्यालाच उपदेश करता येतो. आई वडिलांनी आपल्या मुलालाच उपदेश करावा, अर्थात तोही ऐकत असेल तर. शिक्षकाने अनेक विद्यार्थ्याला उपदेश करावा. पण संत महात्म्यांचं स्थान समाजामध्ये असं आहे की समाजातील लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना उपदेश करण्याचा अधिकार त्यांच्यामध्ये असतो. शास्त्राने समाजाचे काही वर्ग केलेले आहेत. आपल्या पुढे जो समाज दिसतो त्याच्यामध्ये काही विशिष्ट वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की जीवनामध्ये अविवेक आणि भोग याशिवाय त्याला दुसरं काहीही दिसत नाही. स्वैर जीवन म्हणून त्याचा उल्लेख करावा लागतो. दुसरा एक वर्ग असा आहे की ज्याला संसारी म्हटलं जातं. हा वर्ग पहिल्या वर्गापेक्षा थोडासा बरा. त्याला संसारी म्हटलं जातं ते एवढ्यासाठी की तोही भोगीच आहे, पण शास्त्र याचे नियम सांभाळून तो आपलं भोगी जीवन जगतो आहे.
शास्त्राच्या चौकटीने जीवन जगतोय, पण भोगी जीवन आहे त्याचंही, अर्थात हा संसारी आहे. तिसरा एक वर्ग आहे की ज्याला संसाराचं अनित्यत्व असत्यत्व पटलेलं आहे आणि म्हणून नित्य आणि सत्य जी एक वस्तू असेल त्या वस्तूच्या शोधामध्ये त्याचा प्रयत्न चालू आहे. अर्थात ती अजून त्याला प्राप्त झालेली नाही, परंतु तो प्रयत्नात आहे. याला आपल्या शास्त्रकारांनी आणि संतांनी साधक म्हणून अशा रीतीने म्हटलेलं आहे. असा हा साधक वर्ग आहे. आणि याहीपेक्षा चौथा एक वर्ग आहे की संसारातील अनित्यत्व असत्यत्व माया ईश्वरादी सर्व तत्वे ज्याला पटलेली आहेत, अनुभवास त्याच्या आलेली आहेत, आणि जो ईश्वर तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे, ज्याला जीवनमुक्त पुरुष अशा रीतीने म्हणतात, सिद्ध पुरुष अशा रीतीने ज्याला म्हणतात. समाजातील मानवाचे जे 4 वर्ग मी आपणास सांगितले त्यातील पहिला स्वैर, दुसरा संसारी, तिसरा साधक आणि चौथा सिद्ध असे हे 4 वर्ग आहेत. आणि या 4ही वर्गांना उपदेश करण्याचं सामर्थ्य शक्ती जगद्गुरु तुकोबरायासारख्या साधूमध्ये. उदाहरणार्थ पंढरीला जाण्याचा उपदेश अथवा भगवंताचं नामस्मरण करण्याचा हा उपदेशही एवढा मोलाचा आहे की जो सिद्धांनाही उपयोगी आहे. विठ्ठला विठ्ठला हो, आपल्याकडे सर्वसामान्याने जसं नामस्मरण करावं त्याला जसा सर्व उपदेश अशा रीतीचा उपयोगी आहे, तसे जे जीवनमुक्त आहेत, जे सिद्ध आहेत, जे ज्ञानी आहेत, यांना देखील हा उपदेश उपयोगाचा. आणि म्हणून लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्षा या गोष्टी हा उपदेश मुक्तांनाही आहे, मुमुक्षूंना दे. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्चिते, चतुर विनोदी दुष्चिते, चतुर विनोदे दुष्चिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी, सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, तेव्हा असा नामस्मरणाचा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय अन्य ठिकाणी सर्वांना करत जरी असले तरी आज जो अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे यातील उपदेश मात्र सर्वांना असा नाही. हा उपदेश मघाशी म्हटलेल्या 4 वर्गातील जो साधक मुमुक्षू म्हणून जो वर्ग आहे, ज्याचा असत्य अनित्य अशा संसारातून सुटण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी काहीसे उपाय देखील तो करतो आहे, पण त्या बाबतीमध्ये तो अयशस्वी होतो आहे. आणि त्याची शक्ती, त्याची कुवत हे उपाय करण्याची नसून नामस्मरणासारखं हरिस्मरणासारखं साधन स्वीकारलं जर गेलं तर त्याची या मायाजाळातून संसारातून मुक्तता होईल. अशा प्रकारची करुणा, अशी दया जगद्गुरु तुकोबारायाच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी असल्यामुळे त्यांच्याकरता अर्थात साधकाकरता मुमुक्षूकरता हा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, 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 तेने माया जाळ तुटतील तुटतील तुटतील, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, तेरे माया जाळ तुटतील तुटतील तुटतील, आणि कनका पडू
तेव्हा या अभंगाच्या प्रथम कडव्यामध्ये तुकोबाराय या मुमुक्षुणा सांगत आहेत की आपण हरी हरी अशा रीतीचा मंत्र जप करा, नामस्मरण करा. या हरिहरी नाम जप करण्याचा उपयोग काय, फायदा काय, हा भाग अभंग कडव्याच्या प्रथम कडव्याच्या उत्तरार्धात सांगितलेला आहे. तत्पूर्वी हरिहरी म्हणणं म्हणजे काय, या बाबतीमध्ये लोकांमध्ये वेगवेगळे प्रवाद आहे. हरिहरी राम राम हे नामस्मरण आपल्या भागवत संप्रदायाच्या दृष्टीनं अत्यंत श्रेष्ठ, महत्त्वाचं, मोलाचं खरं. परंतु लोकभाषेमध्ये या नामालाही काही अशा प्रकारच्या इजा होऊन बसलेल्या आहेत. काही वेळेला काहीच न करणारा एखादा मनुष्य त्या बाबतीमध्ये आता तो काय करतो, अथवा एखाद्याला विचारलं आता सध्या तुम्ही काय करता, आणि तो काहीच करत नसेल तर आम्ही आपलं हरिहरी करतो असं तो म्हणतो. तेव्हा काही न करणं म्हणजे हरिहरी करणं. दुसरी एक मौज सांगायची झाली तर एखादा मनुष्य गेला, अर्थात दिवंगत झाला, मेला, त्याचा निरोप बोलत असताना आपण असं म्हणतो अहो त्यांनी हरी म्हटलं, आपलं राम म्हटलाय, हरी म्हटलाय. तेव्हा त्यांनी राम म्हटला, ते हरिहरी म्हणतात. अशा रीतीने हे शब्द प्रयोग म्हणजे नामाचा जो प्रयोग आहे तो अत्यंत अयोग्य वेळी, अपवित्र वेळी केलं जातो. माझ्या दृष्टीनं असं वाटतं संकटातून मुक्त करणाऱ्या या नामावरही आलेलं हे संकटच. ही नामं देखील अशा रीतीने संकटात सापडलेली आहे. तेव्हा एवढ्याच दृष्टीने ही नामं नाहीत, तर या नामाने मोठं कार्य होऊ शकतं, आणि ते कार्य म्हणजे ब्रह्मदेवादिकांना ज्या मायाजाळातून मुक्त होता आलेलं नाही त्या मायाजाळातून मुक्त करण्याचं काम हे नाम करतं. तेने मायाजाळ तुटतील, तेने मायाजाळ तुटतील, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, 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 तेने मायाजाळ तुटतील, तेने मायाजाळ तुटतील, तेने मायाजाळ तुटतील. पण महाराजांना आपण असं म्हणूया की महाराज या मायाजाळातून मुक्त करण्यासाठी मुमुक्षूंना मागे अनेक शास्त्रकारांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत ना. आणि आजही लोकांमध्ये मनमाने परमार्थाचे मार्ग सांगणारे अनेक माणसं आहेत, अनेक लोक आहेत. शास्त्रातील जपतपादी अन्य साधनं आणि लोकरूढीमध्ये आज प्रसिद्ध असलेले आणि अनेक लोक ज्यांच्या मागे लागतात असे अनेक साधनं अथवा मार्ग सांगणारे अनेक उपाय या ठिकाणी मायाजाळातून मुक्त होण्याचे आहेत. अशा स्थितीत त्या मार्गाला बाजूला सारून आपण सांगितलेला हरिनामाचाच मार्ग का स्वीकारायचा, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात देते. विठ्ठला अनेक नका पडू, अनेक नका पडू, अनेक नका पडू गबाळाचे भरी, नका पडू, अनेक नका पडू, अनेक नका पडू गबाळाचे भरी. तेथे आहे थोरी नागवण, तेथे आहे थोरी नागवण, अनेक नका पडू, अनेक नका पडू, अनेक नका पडू गबाळाचे भरी, अनेक नका पडू, अनेक नका पडू, अनेक नका पडू गबाळाचे भरी. तेथे आहे थोरी नागवण, आहे थोरी नागवण, अनेक नका पडू, अनेक नका पडू, अनेक नका पडू गबाळाचे भरी, अनेक नका पडू, अनेक नका पडू, अनेक नका पडू गबाळाचे भरी. अनेक नका पडू गबाळाची भरी,
तेथे आहे थोरी नागवन. तेव्हा शास्त्रात सांगितलेली आणि लोकप्रसिद्ध असलेली अशास्त्रीय सगळी ही साधनं जीवाला अथवा मुमुक्षूला क्लेश देणारी, कष्ट देणारी, त्यांच्या अभिमानादी विकारांना प्रोत्साहन देऊन पुन्हा त्यांना मायाजाळामध्ये बुडविणारीच अशा स्वरूपाची आहे. योग, याग, जप आणि तप ही साधनं कशी अनर्थप्रद आहेत याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत करून ठेवलं आहे. तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवधे, वृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती, काम क्रोधाचे विलक, उठावती अनेक आणि शून्येशी अंग झिंजाई की, तहाने तहानची पियावी, भुकेलिया भुकची घावी, अहोरात्र व्हावी मवावा वारा. अशा रीतीने रिद्धिसिद्धीच्या द्वारा साधकाला पुन्हा मायाजाळात टाकणारी ही साधना आहे. श्री संत एकनाथ महाराजांनी सर्व संतांनी या सर्व साधनांचं अनर्थ पण चांगल्या रीतीने एक प्रकारचं दाखवून दिलेलं आहे. तेव्हा ह्या सर्व साधनाच्या मागे न जाताना यांची स्थिती फसवणूक करण्याची आहे, साधकाला मागे ओढण्याची अशा रीतीने आहे. म्हणून या सर्व साधनापेक्षा साधं, सोपं, सरळ, सुखप्रद अशा प्रकारचं जे साधन आहे ते भगवंताचं नामच आहे. आणि या नामाच्या जोडीला एक महत्त्वाचं उत्कृष्ट साधन अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात तुकोबाराय सांगत. भावे तुळसी दाणा पाणी जोडा हात, भावे तुळसी दाणा पाणी जोडा हात, भावे तुळसी दाणा पाणी जोडा हात, भावे तुळसी दाणा पाणी जोडा हात. म्हणावे पतित वेणू वेळा, म्हणावे पतित वेणू वेळा, आणि कनक पडू गबाळाचे भारी, आणि कनक पडू गबाळाचे भारी. म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित वेळोवेळा, आणि कनक पडू गबाळाचे भारी, आणि कनक पडू गबाळाचे भारी. अभंगाच्या या 3ऱ्या कडव्यात महाराज हरिनामाच्या बरोबर आवश्यक असलेला भाव, निष्ठा आणि या निष्ठेच्या श्रद्धेच्या पोटी भगवंताला एक तुळशीचं पान अथवा तेही दुर्लभ असल्यास पाणी, त्याहीपेक्षा आपल्याजवळ सहजच सततच असलेले 2 हात, या 2 हाताने जोडून भगवंताची अशी प्रार्थना करावी की मी पतित आहे, मी पापी आहे, मी अनाथ आहे. अशा रीतीने आपल्या जीवनातील जेवढे काही अभिमान विशेष असतील ते गळून जर पडले आणि मी कोणीच नाही, उलट पतित आहे, पापी आहे, अशा रीतीचा जर भाव आपल्या ठिकाणी जर झाला तर तो समर्थ परमात्मा आपणास निश्चितपणाने एक प्रकारे जवळ घेत असतो. कारण भगवंताचा विशेष जर काय असेल तर बाह्यदृष्ट्या भक्त आपल्याला काय देतो इकडे तो न पाहता आंतरिकदृष्ट्या काय तो देतो आहे. अंतरीची घेतो गुढी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आणि म्हणून अंतरी अशा प्रकारचा हा भाव असतो. या भावाबद्दल थोडंसं चिंतन करणं गरजेचं आहे की भक्ती करत असताना भक्तिमार्गीयांना या भावाची, या श्रद्धेची नितांत गरज आहे. कारण भक्तीसारखा सन्मार्ग चालत असताना सुद्धा अनेक प्रकारची संकट साधकावर येण्याचा निश्चितपणाने संभव असतो. आणि अशी संकट आली असताना देखील भगवंतावरील निष्ठेने तो मार्ग तसाच एक प्रकारचा चालू ठेवणं. सामान्यतः आपल्या मनाच्या विरुद्ध झालेल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये साधक हा हतबल अशा रीतीचा होतो. परंतु आपल्या मनाच्या अनुकूल अथवा प्रतिकूल हे समजण्यास भगवंतच समर्थ आहे. आपल्या काही संकट आलेलं असेल आपल्यावर तर ते देखील आपल्या हितासाठीच आहे.
त्याच्यात आपलं कल्याणच आहे असं समजून त्या मार्गावर निष्ठेने चालत राहणं यालाच भाव अथवा श्रद्धा अशा रीतीने एक प्रकारे म्हणतात. अशी श्रद्धा आपल्या भक्ती संप्रदायामध्ये भानुदास महाराजांनी दाखवून दिलेली आहे. सुळावर जाण्याची पाळी, फाशीवर जाण्याची पाळी आली असताना देखील भगवंता मी तुझे चरण सोडणार नाही अशी निष्ठा तिथे प्रगट झालेली आहे. रामायणामध्ये गंधमागध नावाचा तो लहानसा माकड जेव्हा कुंभकर्णाच्या हातात सापडलेला आहे, त्याने त्याला रावणापर्यंत पोहोचवलेला आहे आणि रावणाने त्याला सांगितलं की गंधमागधा, आज तुझं जीवन अथवा मरण हे तुझ्या हाती आहे. तो माकड म्हणाला की हे माझ्या हाती नाही, मी तुझ्याच हातात असल्यामुळे ते तुझ्या हाती आहे. तू जगायचं की मरायचं, तू मला जिवंत ठेव अथवा मारून टाक. रावण म्हटला नाही नाही, हे तुझ्याच हाती आहे. आज जर तू असं म्हटलास मी रामाचा नाही रावणाचा आहे, तर मी तुला जिवंतच सोडतो असं नाही, तर मंत्रिमंडळातील एखादं खातंही तुझ्या ताब्यात देतो. तुला मी जिवंत ठेवतो, तुला अधिकारी अशा रीतीने बनवतो. परंतु हा निष्ठावंत असलेला गंधमागध तो म्हटला देवा आपलं रावणा ही गोष्ट होणार नाही. मी काही अशा क्षणामध्ये पक्ष सोडणारा 20व्या शतकातला नेता अथवा पुढारी नाही. मी रामाचा म्हणूनच जगेन, कारण या मृत्यूलोकातील नियम मला माहिती आहे. रामादपि मर्तव्यम मर्तव्यम रावणादपि उभयादपि मर्तव्यम वरम रामो न रावणः. दोघाकडून जर मरण येणारच आहे तर मला रामच बरा, रावण मला उपयोगाचा नाही. अशी निष्ठा जर आपल्या हाती असेल तर मग बाह्यदृष्ट्या देवाला जे देता येईल ते देता येतं. जे ठाकेल कोणा काही, जे ठाकेल कोणा काही, जे ठाकेल कोणा काही, जे ठाकेल कोणा काही. फळ पुष्प अथवा तोया, फळ पुष्प अथवा तोय, पुष्प अथवा तोय, पुष्प अथवा तोय. द्या परिमिस घेऊ नका भाई, द्या परिमिस घेऊ नका भाई. या परमेश घेऊ नका भाई, या परमेश घेऊ नका भाई. पुढे विनमुख होता बरे नाही गा, बरे नाही गा, बरे नाही गा, बरे नाही गा. हरी राम कृष्णा, हरी राम कृष्णा, हरी राम कृष्णा, हरी राम कृष्णा, हरी राम कृष्ण, हरी राम कृष्ण, हरी राम कृष्ण, हरी राम कृष्ण. संकटातही प्रभूची निष्ठा सोडायची नाही असा निस्सीम भाव ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या पत्रपुष्पानेही मी प्रसन्न होतो. ही ग्वाही स्वतः देवानेच देऊन ठेवलेली आहे. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरतम अश्नामि प्रयतात्मनः. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तेव्हा आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भाव जर असेल तर सर्वांनाच माझी प्राप्ती अशा रीतीने होऊ शकेल. आणि अशा निष्ठेने अशा श्रद्धेने जर भगवंताला तुळशीदळ अर्पण केलं आहे, पाणी दिलं आहे अथवा हात जोडून नमस्कार केला नव्हे, पतित पतित म्हणून जरी प्रार्थना केली तरी तो समर्थ परमात्मा, कृपासागर परमात्मा निश्चित आपल्याला जवळ घेतोय आणि आपला उद्धार करतोय. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या कडव्यात. तुका म्हणे हात कृपेचा सागर, तुका म्हणे हातो कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, तुका म्हणे हातो कृपेचा सागर.
नामासाठी पार पाववील, नामासाठी पार पाववील, आणि कणका पडू गवाळाचे भारी, आणि कणका पडू गवाळाचे भारी. नामासाठी पार पाववील, नामासाठी पार पाववील, आणि कणका पडू गवाळाचे भारी, आणि कणका पडू गवाळाचे भारी. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील. तेव्हा भगवंताची कृपा आणि त्याच्याजवळ असलेली शक्ती, देवाच्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्यामुळे फक्त त्याच्याशी अनन्य होऊन जर भक्ती केली, त्याचं नामचिंतन केलं, तर अनन्याकरता अनन्यच असलेला हा परमात्मा निश्चित आपणास या संसार सागरातून पलीकडे एक प्रकारचा नेऊ शकतो. आणि तेही केवळ एका नामाच्या मोबदल्यात. विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई. अर्थात जगद्गुरु तुकोबारायच्या या उत्कृष्ट अशा अभंगासंबंधी भावार्थ झाल्याच्या नंतर आपणास काहीसं चिंतन करायचं आहे. महाराजांनी या अभंगात सर्व मुमुक्षूंना मायेतून मुक्त होण्याच्या प्रयत्न करणाऱ्या साधकांना हा मार्ग सांगितला, सुलभ मार्ग सांगितला, सोपा मार्ग सांगितला. परंतु या साधनाचं जे साध्य सांगितलं आहे, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हे साधन सांगितलं. साध्य काय? तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. तेव्हा मायाजाळातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचं नाम, हे सांगितलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट येथे विचारात घेण्यासारखी आहे की प्रथम साध्य जे महाराजांनी सांगितलं आहे की मायाजाळातून तुमची मुक्तता होऊ शकेल. पण मायाजाळ हा काय प्रकार आहे, हे साध्य आपणास आवश्यक आहे का? किंवा माया म्हणजे काय, तिचं हे जाळं एक प्रकारचं कोणतं आहे, हे साध्य आपणास एक प्रकारचं पटलं पाहिजे. साध्य पटलं तर मग साधनाचंही महत्त्व लक्षात येऊ शकतं. तेव्हा साध्य आहे मायाजाळातून मुक्त होणं. मायाजाळ म्हणजे काय? त्याच्यातून मनुष्य मुक्त झाला, अर्थात ते जर तुटलं तर जीवनामध्ये फायदा काय, आणि कदाचित राहिलंच तर त्याच्यातून नुकसान काय, त्यामुळे आपली नुकसान कोणती होऊ शकते. परंतु या सर्व गोष्टीच्या अगोदर आपणास एक विचार केला पाहिजे की माया नावाची वस्तू काय आहे. माया म्हणजे काय? तर माया म्हणजे जिला वेदांतशास्त्रात अविद्या, प्रकृती, अव्यक्त इत्यादी अशा स्वरूपाची नावं आहे. या मायेच्या बाबतीमध्ये आपल्या साधुसंतांनी मोठा गोड विचार करून ठेवलेला आहे. माया अज्ञान म्हणजे काय हे जर सांगायचं झालं तर आपल्या नित्याच्या अनुभवाचा झोपेचा दृष्टांत आपल्याला सांगता येईल. झोप हे काय करते तर जीवाला आपल्या स्वतःचा विसर पाडते, आणि विसर पाडूनच थांबत नाही तर स्वप्नाचंही अवडंबर त्याच्या पुढे एक प्रकारचं दाखवते. मी कोण आहे याचा विसर पडणं आणि नसलेलंच त्याला एक प्रकारचं दाखवणं, हे जे झोपेचं काम आहे त्याचप्रमाणे ह्या मायेचं देखील काम आहे. आपुला आपण पया विसर जो धनंजया, तेची रूपयया अज्ञानाशी विठ्ठला विठ्ठला असं हे जे अज्ञान अथवा जी माया आहे ना, हिचं एक जाळही आहे. हो, हिच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. जाळं म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. तेव्हा या मायेच्या अथवा अज्ञानाच्या आणखी दोन शक्ती वेदांताने सांगितलेल्या आहे, जिला आवरण शक्ती असं म्हणतात, आणि दुसरी पुन्हा विक्षेप शक्ती अशा स्वरूपाची आहे. तेव्हा
जशी निद्रा ही आपलं जागृतीतील स्वरूप नाहीसं करते. जागेपणी आपण जो आहोत ते झोपल्याच्या नंतर आपला आपण भासत नाही, आपल्याला दुसरंच काहीतरी आपणास एक प्रकारचं भासत आहे. त्याप्रमाणे जीवाला देखील अज्ञानाच्या द्वारा विसर पडल्यानंतर आपलं स्वरूप काय आहे त्याचा विसर पडणं याला आवरण म्हणतात. आणि नसलेली देहादिकाची सगळी दुःख त्याच्या पाठीमागे लावणं यालाच विक्षेप अशा रीतीने म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठल जैसे साचा रूपा आड घालोनी विसराचे कवाड मग स्वप्नाचे काबाड ओवरी ओपी निद्रा. असे हे निद्रेचं एक प्रकारचं काम आहे, झोपेचं काम आहे. अज्ञान हे देखील याच प्रमाणे आपुला आपण पया विसर्जो धनंजया ते चिरूप यया. अज्ञानाशी हे रूप देखील अज्ञानाचं याच रीतीचं आहे की जीवाला असलेला आनंद घालवतं आणि नसलेलं दुःख जीवनामध्ये एक प्रकारचं ते आणून देतं. पण अज्ञान म्हणजे न कळणं, विसर पडणं. याचा अर्थ लौकिकामध्ये वेगवेगळ्या कारणाने सुद्धा विसर पडतो. काय मूर्छा आली तरी विसर पडतोय, झोप आली तरी मनुष्याला एक प्रकारचा विसर पडतोय. आणि मला वाटतं मद्यपान केलं, एखादा मनुष्य दारू प्याला तर त्याला देखील आपला विसर पडतो. दुसऱ्याच्याच पैशाने दारू प्यायलेला माणूस राजाचा हत्ती आणि त्याची अंबारी देखील विकत घेण्याची भाषा एक प्रकारची बोलू लागतो. तेव्हा अशा रीतीचा त्याला जीवनात विसर पडलेला आहे. श्री एकनाथ महाराजांनी जीवनामध्ये हे अज्ञान काय करते हे झोपेच्याच दृष्टांताने फार उत्कृष्ट रीतीने सांगून ठेवले. पती शेजे निजवून नारी दृष्टांत दिला गेलेला आहे. वैधव्ये शंखध्वनी करी पती तिशी पुशे जरी म्हणे मी रांडवले. एकाच पलंगावर पहुडलेले पती आणि पत्नी, झोप लागला क्षणीच त्या बाईला स्वप्न पडले आणि स्वप्नामध्ये आपला पतीच कुठेतरी अपघातामध्ये मरण पावला अशी दुःखद घटना तिच्यात आली. मोठ्याने ती ओरडून उठली, मी विधवा झाले, माझं सर्व सौभाग्य गेलं, माझा सखा गेला, नाथ गेला, आधार गेला. अर्थात योगायोगासाठी पती मात्र अजून झोपलेलं नव्हतं. तिच्या स्वप्नातील बरळण्याची हे सगळे शब्द पती हे ऐकतच होता आणि नुसतं ऐकत नव्हता तर त्यालाही घाम फुटला होता की हे शब्द कोणते आपण ऐकत आहोत, मी तर इथे जागाच आहे. परंतु त्या झोपेचा प्रभाव जोर असा कठीण होता की त्याने सांगितलं, अगं तू असं काय बरळतीस? पती मेला म्हणते, झालं तरी काय, किती मोठ्याने तू ओरडते? थोडीशी ती जागी होते आणि म्हणते, अहो मी विधवा झाले, मी रांडव झाले. मग तर या पतीला आणखीच वाईट वाटलं की अरे मी स्वतः इथे असताना देखील ती रांडव झाली, विधवा झाली असं स्वतः म्हणते. तो म्हटलं, अगं असं काहीतरी भलतं बोलू नको, अभद्र बोलू नको, मी स्वतः इथे आहे ना. ती म्हटली, अहो आता तुमचा काय उपयोग, आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला काय जाळायचं का, इथपर्यंत अशा रीतीने ती बोलते. हा झोपेचा जोर आहे. असलेलं सौभाग्य गेलं आणि नसलेलं वैधव्याची भाषा ती बोलते. जीवाच्या बाबतीतही या मायेने आणि या अज्ञानाने असा परिणाम करून टाकला. असलेलं नित्य सुखरूपत्व गेलं आणि सदैव दुःखाचाच भार त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारचा टाकलेला आहे. यालाच माया आणि मायेचं जाळं अशा रीतीने एक प्रकारचं म्हटलेलं आहे. मायेच्या ज्या शक्ती मानल्या गेल्या आवरण आणि विक्षेप, त्या आवरणाचे देखील पुन्हा दोन प्रकार आहेत. शुद्ध स्वरूप आपलं आपल्याला न भासणं हे एक आवरण आहे. त्याच्या अगोदर ते नाही असं वाटणं हे देखील एक प्रकारचं आवरणच. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला असत्वापादक आवरण आणि आभानापादक आवरण असे दोन अशा रीतीचे आवरणं मानलेले आहे. आणि तिसरी विपरीत समजूत अशी की मी आता दुःखीच आहे, मला सुख हे कधीही पाहायला मिळू शकणार नाही आणि मी देह स्वरूप आहे, अशी जी एक प्रकारची विपरीत भावना. तेव्हा अज्ञानाच्या ह्या दोन शक्ती, त्या शक्तीचंही आवरणाचे पुन्हा दोन प्रकार आणि नंतर विक्षेप वगैरे असे जर सगळे प्रकार पाहिलं तर हे सगळे मायेचंच एक प्रकारचे हे जाळं आहे. आणि या माया जाळामध्ये जीव जन्मच्या जन्म आतापर्यंत एक प्रकारे गुंतलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
मायाचा विचार करत असताना माया म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे जीवाला आपल्या स्वरूपाचा पडलेला विसर, आत्म्याला स्वरूपाचा पडलेला विसर असं आपण सांगितलं. पुन्हा इथे प्रश्न असा उभा राहिला की या आत्म्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडला कशावरून? आत्मा आपल्या जीवनामध्ये आपण ती भाषा बोलतच आहोत. वस्तुतः कुणालाही जर विचारलं की तू कोण आहेस, तर एखादा मनुष्य असं म्हणत नाही की मी सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. वस्तुतः स्वरूपाने तो तोच आहे, पण त्या स्वरूपाची भाषा आपण बोलत नाही. आपण कोणीतरी आपल्या देहाचं नाव, आपल्या पित्याचं नाव, आपलं आडनाव अशा रीतीने आपल्या देहाचीच ओळख करून देतो आणि तो मी आहे अशा रीतीने एक प्रकारचं म्हणतो. वस्तुतः हे विपरीत अशा रीतीची त्याची जी समजूत आहे, हाच जीवाला अज्ञानामुळे पडलेला विसर आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आणि मग वेदांताचा एक महत्त्वाचा पुढे प्रश्न येतो की आत्मस्वरूपाच्या ठाई, अर्थात ज्ञानस्वरूप आत्मस्वरूपाच्या ठाई अज्ञान हे आलंच कुठून? तर अज्ञान हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्याच आश्रयाने राहून त्यालाच विषय करतं. वेदांतशास्त्रामध्ये स्वाश्रया आणि स्वविषया हा एक पक्ष मायेच्या विषयी एक प्रकारचा आलेला आहे. स्वतः भगवंत देखील त्रिभैर गुणमैर भावै हे भी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम अशा रीतीने माझीच ही बिंबलेली त्रिगुणात्मक मायाची सावली मलाच एक प्रकारची झाकून टाकते असं एक प्रकारे म्हणत आहेत. तेव्हा अशा रीतीची ही माया आणि त्या मायेच्या सर्व प्रकारच्या या शक्ती हिलाच मायेचं जाळं अशा रीतीने एक प्रकारचं म्हटलेलं आहे. या मायाजाळातून मुक्त होण्याचा मार्ग या अभंगात नामस्मरणाचा म्हणून एक प्रकारचा सांगितलेला आहे. पण येथे महत्त्वाचा प्रश्न येतो आहे की या मायाजाळ तुटण्याचा, मायेतून मुक्त होण्याचा जो साधन मार्ग वेदांत शास्त्राधिकाने अवलंबलेला आहे तो एक वेगळा अशा स्वरूपाचा मार्ग आहे. त्याला ज्ञान अशा रीतीचं म्हटलं गेलं. आत्मज्ञानाशिवाय या मायेतून मुक्त होताच येत नाही अथवा माया नाहीशी होऊ शकत नाही अशा रीतीचा सिद्धांत वेदांताने देखील एक प्रकारचा सांगितलेला आहे. ऋते ज्ञानान्न मुक्ती ज्ञानादेव तु कैवल्यम. ज्ञाना वाचून मनुष्याला मुक्ती मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही. आणि अज्ञान हे मूळ असल्याने अज्ञानाचं विरोधी ज्ञानच आहे. ज्ञानाशिवाय या अज्ञानाचा, मायाजाळाचा नाश एक प्रकारचा होत नाही. मग अशा स्थितीत तुकोबाराय मात्र हरिनामाचा मार्ग येथे कसा सांगतात याचं उत्तर द्यायचं आणि आपली सेवा आटोपायची. विठ्ठला 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 ब्रह्मज्ञानाशिवाय मायाजाळातून मुक्त होता येत नाही, माया तुटत नाही. हे जरी खरं असलं तरी हे ब्रह्मज्ञान हरिनामरूप भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. हाही एक महत्त्वाचा आणि संतांचा सिद्धांत आहे की माया ही भगवंताचीच शक्ती आहे आणि म्हणून भगवंताच्या नामानेच त्याच्यातून मुक्त अशा रीतीने होता येईल. प्रभूचं नामच त्याच्याकरता एक प्रकारचं घेऊन मनुष्य मुक्त होऊ शकतो. म्हणून यथा ज्ञानं विना मुक्तीही नास्ति उपाय शतैरपि तथा भक्तिं विना ज्ञानं नास्ति उपाय शतैरपि असा शास्त्राने विचार करून ठेवलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तेव्हा नामस्मरणात्मिका भक्ती ही ब्रह्मज्ञानाची जननी असल्यामुळे ब्रह्मज्ञानाचं मूळ असलेली भक्ती तेच मायानिवृत्तीचं साधन आहे असं तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा सांगत आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. हाच विचार ज्ञानोबारायांनी देखील एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. पुढे आपण ऐका. तया ऐलीच थडी सरले माया जळ तेने माया जाळ तुटतील. तेने माया जाळ तुटतील. तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे
अशा रीतीने जगद्गुरु तुकोबारायांनी जो सिद्धांत सांगितला तोच मागे एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी संतांनी हरिगुणाची रसाळ कहाणी, ते ब्रह्मज्ञानाची निजजननी, हरिनामाचे निगर्जनी, जीव घेवोनी माया पळे, तेने माया जाळ तुटती, तेरे माया जाळ तुटतील, तेरे माया जाळ तुटतील. तेव्हा या हरिनामस्मरणाच्या बळाने जन्मजन्मांतरीचे हे मायेचं जाळं निश्चितपणाने एक प्रकारचं नाहीसं होऊ शकतं आणि जीव हा ब्रह्मानंदाच्या राशीवर एक प्रकार लोळून आपल्या पाठीमागची जन्ममरण परंपरा संपूर्णतया नष्ट करू शकतो. आणि याकरता दयासागर असलेले जगद्गुरु तुकोबाराय, कृपासागर असलेल्या प्रभूचं ज्ञान जगाला एक प्रकारचं करून देत आहे, त्याचं सामर्थ्य सांगत आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील.